श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा मुकुराजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आले एक नौका त्याच मार्गाने नावरता दुपहरता वार्ता विघ्नाचे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगी सुंदर विजंदुराजे कंठी जळके माळ मुक्ता फळाचे जय देव जय मंगलमूर्ती वा श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कृती जय देव रत्नाकरित बडा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकेश्वरा हिरे जडित मुकुट शोभत भरा वृंदतेन पोरे चरणी गाविया जय देव जय मंगलमूर्ती वा श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव ना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती वा श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळा मांडी माळा विषय काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा दुनिया जाने मळवा हे दुळुळा जय देव शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू भावाती वाळू तुळजापूर गौरा जय देव गौरा जय देव शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू भावाती वाळू तुळजापूर गौरा जय देव सीता स्वामी शंकरा आरती वाळू भावती वाळू तुळजापूर गौरा जय देव जगदंबर परिवार मोहन श्रीजन सुखहारी शतकोटी देवी जवाचे उच्चारी गौडे राम दासा अंतरी जय देव शिवशंकरा व स्वामी शंकरा आरती वाळू भावती वाळू हरी हरी मनोवाता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भवानी माता कुलवेखारी आहि विराजता जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी जगदाशा वेशापासून सोडी थोडी भोगाशा अंबे तुझा वाचुनी विलाशा नर लिंगाला कमलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी युगे 28 जनवरी तुबा मामांगे तमाये दिव्य शोभा उल्लेखाचे भेटी ब्रह्मारेगा चरणी वाहे माधुरी जगा जय देव पांडुरंगा वो पांडुरंगा रत्नाई वल्लभा आईशा वल्लभा जगा जय देव तुझी माला गळा ठेवणी कंठी कासे पीतांबर कस्त्री ललाटी देव सुरवर विद्येची भेटी गरुडानुवंत पुढे पुढे आटी जय देव पांडुरंगा वो पांडुरंगा रत्नाई वल्लभा आईशा वल्लभा पारे जीवनगा जय देव धन्यावे गुणा नक्षत्रकाळा सुवर्णाची कमळे माळा गळा राई समाभाई राणी आसपळा उर्वाळी तो राजा विषवासा गळा जय देव पांडुरंगा वो पांडुरंगा रत्नाई वल्लभा आईशा वल्लभा पावे जीवनगा जय देव वाळू वारद्या वंशायती चंद्रभागे
चंद्रभागे मध्ये स्नान जे करते गर्जन हेळा मागे प्रया हो मुक्ती विश्वासी नाम जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारती हो वाळू श्रीपती दुर्ग भक्ती भावा श्रीपती दुर्ग भक्ती भावा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा विधेयुक्त विरवणी आतिमितांते मोक्षपदानी दे आपासने हे कलियुगी सकळा शुद्ध झाले भावार्थे कुळे सर्वा इच्छित लाभले जय जय दैवचरायासे आपले सिद्धी आले मतवार्ता शतपुत्राचे सत्वर करणे परेसले जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय देसा भक्ता संकटे पावस तू चक्रपाणी जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा अनन्य भावे पूजनी हे व्रत जे जन आचरते इच्छेत पुरसे ताते ते पुनि संतति संपत्ती हरिते भय दुरिते सर्वै बंधने तुटते राजारंता समान मानुनि पावस श्रीपादे जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा ऐसा व्रत अपार महिमा वर्णोनि कैसा भक्ते परसुर आचरि सीता पावस जगदीशा भक्तांचा कनमाळू कलमहतु मत करवेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझा विनिवे भवनाचा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य पंचारती हो वाळो श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा भक्तावर छाया अंबा प्रसन्न झाली पुराची ज्योत अंबे हो वाळू तुझला भवानी हो वाळू तुझला देहं भावे अहंकार करणे वाहिला वाळू तुझला देहं भावे अहंकार करणे वाहिला शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर आनंद पूजन भावे वाईन मनेर तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनोइच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नी
माता मुकटी जळावे कारण्य सिंधो भवदुःखहारे तुझवेन शंभो मदकोणतारे मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाधू घाल पोटे उडाला उडाला कपितो उडाला समुद्रे उलटोनी लंकेशी गेला लंकेशी जाऊन सीता शोध केला नमस्कार माझा तया मारुतीला मुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जानामि तव वचन पूजा देव जानामि शम्यतान परमेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर यत्पूजित मया देव परिवृत अस्मातु कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर देवादी देवा जी काय तुझी सेवा केली ती सेवा गोड म्हणून घे न कळत काय चूक झाली असेल घडली असेल घडली असेल आलेल्या मनापासून काय चूक झाली असेल तर बालक समजून माफ कर या वेळेपासून चूक होऊ नये घडू नये घडून घेऊ नये अशी सुबुद्धी द्या यजमानाचे कुळदेवत ग्रामदेवत स्थानदेवत वास्तुदेव वास्तुपुरुषाचा कुळपुरुषाचा मूळपुरुषाचा दांडेकराचा सीमारक्षणाचा आई वडिलांचा व गुरुजन वर्गांचा सदैव कृपा आशीर्वाद राहून मुंबईपासून गावापासून मुंबईपर्यंत रस्त्यामध्ये जे काय अडीअडचण असेल दुःख असेल दरिद्र असेल काटे असेल या घरामध्ये सदैव सुखदेश्वर जय सत्यनारायण भगवान की जय मनोइच्छित कामना सिद्धिरस्तु कन्या ही झाली त्या सुरूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ पप्पा आहेत औशी ऐश्वर्याचं नाव घेतो सत्यनारायण आता रोजच नाव घ्यायचं आता आई नाही सत्यनारायणासमोर मागणे मागते सर्वांना मिळू दे चांगले आरोग्य योगेश रावांच्या रूपात भेटला मला जीवनसाथी योग्य दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजाना केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी
तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन
जैसे बुलाते नहीं, मीरा के जैसे बुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्। रामनारायणं जानकी वल्लभम्।
अच्युतं केशवं कृष्णदामोदरम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् रामनारायणं जानकीवल्लभं कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं। वीर शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकीवल्लभम् रामनारायणं जानकीवल्लभम् केशवं
कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् आज श्री कृष्ण मंदिर के अंदर बहुत सारी शादियां होती है, लेकिन वो शादियों में डम डम आप यहाँ ना उठने कर शादी करके आओ, भगवान की पूजा करो और अपना अपने घर जाओ। लेकिन आज ये खोले साहब हमारे परम शिष्य हैं और उनके लड़के की आज शादी है, शादी हो गई है और उस निमित्त से आज मंदिर के अंदर पूजा रखी है। अब वो पूजा तो हो गई, लेकिन लोग पेट पूजा की राह देख रहे हैं कि पेट पूजा कब होगी। अभी 1, 2, 4, 5 मिनट के अंदर जाएंगे ऊपर, पेट पूजा करेंगे और फिर बाद में यहाँ नहीं रहना, किसी ने अपने अपने घर जाना है। अच्छा, ये बोलते स्पेशल आशीर्वाद दो। अभी मेरे पास स्पेशल और बिगर स्पेशल आशीर्वाद तो ऐसा कुछ होता नहीं है। आशीर्वाद का मतलब आशीर्वाद, जुग जुग जीवो, ये भी एक आशीर्वाद है। और अपने जिंदगी के अंदर धर्म कर्म को महत्व दी। सुबह शाम दोनों टाइम पूजा करें, आरती करें, भगवान को याद करें तो जीवन अच्छा गुजरेगा। अगर भगवान को याद करते हैं, याद है तो आबाद है, याद है तो आबाद है, भूल गए तो बर्बाद है। कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं
कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते हैं भगवान खाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं वीर शबरी के जैसे खिलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभं याद आएंगे उनको कभी ना कभी याद आएंगे उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभं कौन कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहते
केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्णदामोदरं अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् याद आएंगे उनको कभी ना कभी याद आएंगे उनको कभी ना कभी कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी दर्शन तो देंगे कभी ना कभी अच्युतं केशवं कृष्णदामोदरं अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं मीरा के जैसे बुलाते नहीं अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम् रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण